शिक्षक मित्र हो, नमस्कार. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत आहोत. लेखनाच्या सरावासाठी अनेक कृती आपण घेत असतो. विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हासह वाचत आहेत. आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांसाठी सराव घेणार आहोत. मुलांना शुद्ध लेखनाचा सराव खेळातून कसा बरं घेता येईल हे आपण पाहूया. आज आपण जादुई पेटी उघडूया हा उपक्रम शिकणार आहोत. यामध्ये विद्यार्थी शब्द वाचतील, लिहितील आणि शुद्ध लेखन शिकतील. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वर्णमालेतील अक्षरे योग्य समजतील. स्वरचिन्हयुक्त आणि जोडाक्षरयुक्त शब्द विद्यार्थी लिहितील. शुद्ध लेखन कौशल्य आनंददायी पद्धतीने आत्मसात करतील. या खेळासाठी आपल्याला पुढील साहित्य आवश्यक आहे. या पद्धतीने बनवलेली एक लहानशी सजवलेली अशी जादुई पेटी. या पेटीमध्ये काही शब्द आपल्याला बनवावे लागतील. हे शब्दपट्ट्या किंवा शब्दचिठ्ठ्या या पेटीमध्ये आपण ठेवणार आहोत. या शब्दपट्ट्यांमध्ये वेगवेगळे स्वरचिन्हयुक्त आणि जोडाक्षरयुक्त शब्द लिहिलेले असतील. उदाहरणार्थ आई, झोपाळा, बाळ, मित्र, पत्र, प्रश्न, श्रम, सूर्य, पुस्तक, राष्ट्र, पेन्सिल, पाऊस, खेळणे, फुलझाडे. आता प्रत्यक्ष ही कृती कशी घ्यायची याविषयी आपण पाहूया. सुरुवातीला आपण ही जादुई पेटी उघडूया या स्वरूपाची बनवलेली आपली जादुई पेटी टेबलावर ठेवायची आहे. विद्यार्थ्यांना विचारायचं आहे, या पेटीमध्ये काय बरं असेल? विद्यार्थ्यांची उत्सुकता निश्चितच जागृत होईल आणि ते तर्क लावतील. मग आपणच सांगूया, ही आहे जादुई पेटी. यामध्ये शब्द लपलेले आहेत. त्या शब्दांमध्ये स्वरचिन्हयुक्त शब्द आहेत, जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. आता प्रत्यक्ष हा खेळ खेळायचा कसा? या पेटीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचं वाचन विद्यार्थी करणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे. एक विद्यार्थी येईल आणि पेटीमधला शब्द घेईल आणि तो वाचेल. विद्यार्थी शब्द मोठ्याने वाचेल आणि वर्गातील इतर विद्यार्थी तो वाचलेला शब्द ऐकून म्हणजे श्रुतलेखन करून लिहितील. एक विद्यार्थी समोर येईल आणि इतर विद्यार्थी ते शब्द लिहितील. अशा पद्धतीने हा खेळ या पेटीमध्ये जेवढ्या चिठ्ठ्या आहेत तेवढ्या चिठ्ठ्या संपेपर्यंत चालू राहतील. एक विद्यार्थी येईल आणि बाकीचे विद्यार्थी शब्द त्या विद्यार्थ्याने वाचलेलं ऐकून लिहितील. जादुई पेटीतील शब्द लिहून झाल्यावर सर्व विद्यार्थी आपली वही जोडीदाराला देतील, अदलाबदल करतील. शिक्षक फळ्यावर पेटीमधले जे शब्द आहेत ते शब्द लिहितील. शब्द लिहून झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या जोडीदाराच्या वह्यांमध्ये लिहिलेले शब्द तपासतील आणि तपासून झाल्यानंतर योग्य अथवा अयोग्य ते शब्दांवर चूक किंवा बरोबर अशा खुणा करतील. जे शब्द चुकलेले असतील ते शब्द का चुकले, कशा प्रकारे चुकले याविषयी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतील. शेवटी ज्या विद्यार्थ्याने जास्त शब्द अचूक लिहिलेले आहेत त्या विद्यार्थ्याला शब्द जादूगार अशा पद्धतीने उपाधी द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा खेळ नक्कीच आवडेल. शिक्षकांसाठी हा खेळ घेत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सुरुवातीला सोपे स्वरचिन्हयुक्त शब्द घ्यायचे आहेत. हळूहळू शब्दांची काठिण्य पातळी वाढवायची आहे. जादुई पेटीत आज कोणते शब्द भेटतील या कुतूहलामुळे विद्यार्थी अधिक उत्साही राहतील. या खेळामध्ये पुढील कृती घेऊन खेळाची यशस्वीता पाहता येईल. विद्यार्थ्यांनी लिहिलेले शब्द एकत्र तपासणे, कोणते शब्द अवघड वाटले ते वर्गामध्ये चर्चा करणे, पुन्हा त्या शब्दांचा गटाने मोठ्याने उच्चार करून लिहिण्याचा सराव करणे. शिक्षकांनी मूल्यमापन करताना काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. विद्यार्थी शब्द योग्य वाचतात का? स्वरचिन्हे, जोडाक्षरे
योग्य वापरतात का? चुका दुरुस्त करून पुन्हा लिहितात का? या खेळाची विस्तार क्रिया सुद्धा आपल्याला घेता येईल. पेटीमधील लघु शब्द आणि या लघु शब्दांवरून लघु वाक्यांच्या चिठ्ठ्या ठेवणे. उदाहरणार्थ, मित्र आला, पत्र आले, सूर्य उगवला. आठवड्यातून एकदा शब्द, वाक्य असे स्तर जर वाढवत गेलो तर हा खेळ निश्चितपणे आनंददायी होतो. जादुई पेटी उघडूया हा उपक्रम मुलांना शुद्ध लेखन शिकण्यासाठी खेळात्मक, आनंददायी व परिणामकारक आहे. शिक्षकांनी रोज 5 ते 10 मिनिटे घेतली तरीही विद्यार्थी सहजपणे शब्द लिहू शकतात आणि त्यासोबतच स्वतः लिहिलेले शब्द आणि इतर विद्यार्थ्यांनी लिहिलेले शब्द याची विद्यार्थी तुलना करतात आणि दोघांमधल्या तुलनेनंतर आपल्या शब्द संपत्तीबद्दल विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण होते, जागरूकता निर्माण होते. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी आपण अनेक उपक्रम राबवित असतो. या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आले. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मराठी विषयातील लेखन कौशल्याचा स्तर क्रमांक 7 मध्ये मुलांना श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द योग्य पद्धतीने वाचावेत हा उद्देश आहे. हा आपला उद्देश सफल होण्यासाठी काही कृती पाहिलेल्या आहेत. आज आपण जादुई चित्र रेखाटणे या रोचक कृतीतून श्रुतलेखन कसे करावे ते पाहणार आहोत. यासाठी आपल्याला कोणती तयारी करावी लागेल ते पाहूया. प्रथम शिक्षक या कृतीसाठी फळ्यावर एक आकाशाचे साधे चित्र काढतील आणि मुलांना सांगतील हे आकाशाचे चित्र आहे. त्यानंतर त्या आकाशाच्या चित्रात एकामागोमाग एक वस्तू किंवा घटकांची चित्रे शिक्षक रेखाटतील. उदाहरणार्थ सूर्य, ढग, पक्षी, पतंग इत्यादी. या प्रत्येक घटकावरून आपल्याला मुलाकडून श्रुतलेखन करून घेता येईल. यामुळे मुलांना चित्र पाहून शब्द लिहायला मजा येईल आणि त्याचवेळी मुले त्यातील स्वरचिन्ह व जोडाक्षरे लिहायला शिकतील. आता या कृती आपण कशा घ्यायच्या ते पाहू. शिक्षक मुलांना म्हणतील, चला आता आपण कृती सुरू करू. सर्वप्रथम आकाशात मी एक सूर्य काढतो. सर्वांनी लिहा सूर्य. इथे रेव हे जोडाक्षर आहे. त्याच पुढे त्या चित्रात मी एक ढग काढतो. सर्वांनी लिहा ढग. आता आकाशात पक्षी उडताना दाखवतो. लिहा पक्षी. इथे जोडाक्षर छ वापरला आहे. शिक्षक पुढे पतंगाचे चित्र काढून मुलांना म्हणतील, पतंग आकाशात उडतोय. लिहा पतंग. आणि शेवटी या इथे मी एक झाड काढतो. लिहा झाड. इथे स्वरचिन्ह आ आहे. यापुढे आणखी काही चित्रे काढता येतील, जसे की नदी, घर, रस्ता इत्यादी. इथे मात्र लक्षात घ्यावे की शिक्षकाने प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारून सांगावा. एक शब्द सांगितल्यानंतर थोडा वेळ द्यावा, जेणेकरून मुलं नीट लिहू शकतील. चुका झाल्यास लगेच दुरुस्ती करावी. अशा प्रकारे आपण फळ्यावर एक जादुई चित्र तयार केले. या चित्रातील प्रत्येक घटकावरून मुलांनी श्रुतलेखन केले आहे. तसेच सर्व चित्राशी संबंधित असलेले शब्द मुलांनी याआधी लिहिलेले असतील. आपण रेखाटलेले चित्र पाहून मुलांना आठवण होते की त्यांनी कोणते शब्द लिहिले. त्यामुळे त्यांना शब्दरूपाने कायम लक्षात राहते. लेखन योग्य होतं आणि लेखन कौशल्य विकसित होतं. या कृतीतून मुलांना पुढील प्रमाणे फायदा होतो.
मुलांना चित्र पाहून लिहिण्याची प्रेरणा मिळते. त्यांना शब्द जास्त काळ लक्षात राहतात. स्वरचिन्हे आ, उ, ई आणि जोडाक्षरे र्य, श, त्र ही योग्य रीतीने वापरता येतील. आता आपण आज घेतलेल्या कृतीतून मुलांना कितपत आकलन झालेलं आहे हे पाहणे गरजेचं आहे. त्यासाठी कृती पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी मुलांच्या वह्या तपासाव्यात आणि मुलांना काही प्रश्न विचारावेत, जसे की सूर्य या शब्दात कोणते जोडाक्षर आहे, झाड या शब्दात कोणते स्वरचिन्ह आहे, कोणता शब्द तुला अवघड वाटला. यामुळे मुलं स्वतः विचार करतात आणि लेखनातील चुका दुरुस्त करतात. मुलं फक्त शिकत नाहीत तर विचार करून आपले ज्ञान पक्के करतात. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे जादुई चित्र रेखाटन या कृतीतून मुलं आनंदाने श्रुतलेखन करतात. ते अचूक अक्षरलेखन करतात, स्वरचिन्ह व जोडाक्षरे योग्य लिहितात आणि त्यांचे लेखन कौशल्य त्याचबरोबर कल्पनाशक्तीही वाढते. ही कृती नियमितपणे घेतली तर मुलं लेखनात अधिक निपुण होतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो. सन 2026-27 पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत निपुण भारत उपक्रमामध्ये भाषिक विकासाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीसाठी वाचन, लेखन, श्रवण व संभाषण या चारही कौशल्यांचा संतुलित विकास अपेक्षित आहे. यामध्ये श्रुतलेखन हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. श्रुतलेखनाद्वारे विद्यार्थ्यांची शब्दस्मृती, शुद्धलेखन, एकाग्रता, श्रवण क्षमता व लेखन कौशल्य दृढ होते. लहान वयातच योग्य पद्धतीने श्रुतलेखनाचा सराव घडवून आणल्यास विद्यार्थी कार्यक्षम, आत्मविश्वासू व अभिव्यक्तिक्षम होतो. शिक्षक मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये शब्दधन गटाचे ऐकूया आणि लिहूया हा उपक्रम पाहूया. या कृतीसाठी आवश्यक साहित्य आपण पाहूया. या कृतीसाठी भाषापेटीतील जोडाक्षरी शब्द कार्ड आवश्यक आहे, जसे की प्रश्न, भक्ती, अरण्य, प्रति, अन्न, न्याय, सत्ता, संध्या, खऱ्या, मस्करी. तसेच या कृतीसाठी एक भांडे, ट्रे किंवा एखादा बॉक्स आवश्यक आहे. शिक्षक मित्र हो, शब्दधन गटाचे ऐकूया आणि लिहूया या कृतीसाठी काय करावे हे पाहूया. प्रथमतः आपल्या वर्गाचे 2 गटात किंवा वेगवेगळ्या गटात विभागणी करूया. एक गट खोक्यातील शब्द कार्ड घेऊन त्या शब्द कार्डवरील शब्दाचे वाचन करेल. दुसरा गट त्या शब्द कार्डवरील शब्दाचे वही कागदावर किंवा फळ्यावर यापैकी शक्य असेल त्या ठिकाणी श्रुतलेखन करेल. दुसऱ्या गटातील विद्यार्थी पहिल्या गटाने लिहिलेले शब्द बरोबर आहेत का ते शब्द कार्ड बघून तपासतील व प्रत्येक बरोबर शब्दाला 1 गुण देतील. एका गटाने शब्द वाचून झाल्यावर तशीच कृती दुसरा गट करेल व शब्द कार्ड खोक्यातून घेऊन त्या शब्द कार्डवरील शब्द वाचेल आणि पहिला गट त्या शब्दाचे श्रुतलेखन करेल. पहिल्या गटाने लिहिलेले शब्द शब्द कार्डवर बघून दुसरा गट तपासेल व प्रत्येक बरोबर शब्दाला 1 गुण देईल. ज्या गटाचे जास्त शब्द बरोबर येतील त्या गटाला जास्त गुण मिळतील आणि तो गट विजयी ठरेल. जे शब्द विद्यार्थ्यांना लिहायला जमले नाहीत त्याचा सराव शिक्षक पुन्हा करून घेतील. या कृतीचा अधिक सराव घेऊन श्रुतलेखनाचे दृढीकरण करता येईल. यासाठी काही वेगळे करता येईल का पाहूया. स्पर्धात्मक श्रुतलेखन घेऊन विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव कसा घेता येईल ते पाहूया. नेहमीप्रमाणे वर्गाची गटात विभागणी करूया. प्रत्येक गटातून एक विद्यार्थी उभा राहील. शिक्षक जोडाक्षरयुक्त शब्द सांगतील. जो गट सर्वात जलद बरोबर लिहील त्याला गुण मिळेल. असा सराव घेऊन या कृतीचे दृढीकरण करता येईल.
श्रुतलेखनाच्या गटाचे ऐकूया आणि लिहूया या कृतीमुळे आपल्याला काही अपेक्षित परिणाम साधता येतील. जसे की विद्यार्थी श्रुतलेखनात शुद्ध, नेमके व वेळेत लिहू शकतील. भाषिक कौशल्याचा सर्वांगीण विकास होईल. शुद्धलेखन व योग्य उच्चाराची सवय पक्की होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्य वाढेल. इयत्ता पातळीवर निश्चित केलेली निपुण महाराष्ट्राची भाषिक उद्दिष्टे पूर्ण होतील. पुढील शिक्षण व जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी सक्षम संवादक ठरतील. शिक्षक मित्रांनो, श्रुतलेखनाच्या सतत व योजनाबद्ध सरावामुळे विद्यार्थी भाषेचे शुद्ध, नेमके व प्रभावी साधन म्हणून आत्मसात करतील. यामुळे त्यांचा केवळ शैक्षणिक दर्जाच उंचावणार नाही, तर भविष्यातील आयुष्यभरासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, सृजनशीलता व विचारशक्ती अधिक परिपक्व होईल. अशा प्रकारे श्रुतलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थी निपुण भारताच्या भाषिक उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करून ज्ञान समृद्ध, आत्मविश्वासू व सक्षम नागरिक म्हणून घडतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण श्रुतलेखनाला एक नवा, रंगीत आणि आनंदायी चेहरा देणार आहोत. आजची आपली कृती आहे श्रुतलेखनाचा रंगीत मार्ग. या कृतीमध्ये आपण शब्दांच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा एक असा मार्ग आहे जिथे प्रत्येक योग्य शब्द आपल्याला पुढे घेऊन जाईल. जो विद्यार्थी हा संपूर्ण मार्ग पूर्ण करेल तो ठरेल आपला सुपरस्टार. या कृतीमध्ये आपण शब्दांच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा एक असा मार्ग आहे जिथे प्रत्येक योग्य शब्द आपल्याला पुढे घेऊन जाईल. जो विद्यार्थी हा संपूर्ण मार्ग पूर्ण करेल तो ठरेल आपला शब्द सुपरस्टार. या खेळाचा मुख्य उद्देश आहे अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्दांचे श्रुतलेखन अचूक करण्यास प्रोत्साहन देणे. मुलांमध्ये स्पर्धा आणि सहभाग वाढवून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणे. श्रुतलेखन एक कंटाळवाणा अभ्यास न वाटता एक रोमांचक खेळ बनवणे. आता कृतीची तयारी. कोणत्याही खेळासाठी तयारी आवश्यक असते. तयारी कशी करावी? शब्द प्रवास मार्ग तयार करा. यामध्ये एक मोठा चार्ट पेपर घ्या. त्यावर रस्त्यासारख्या नागमोडी मार्ग काढा. मार्गावर ठराविक अंतरावर रिकामे चौकोन किंवा वर्तुळे काढा. हे चौकोन म्हणजे आपले टर्मिनल्स म्हणजेच थांबे आहेत. यासाठी साहित्य गोळा करा. प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही आणि विविध रंगाचे खडू द्या. हे खडू म्हणजे आपल्या श्रुतलेखनाच्या प्रवासातील रंग आहेत. चला आपण शब्द प्रवासाचा खेळ सुरू करूया. प्रत्येक विद्यार्थ्याला एक शब्द ऐकून तो मार्गाच्या पहिल्या रिकाम्या चौकटीत लिहायचा आहे. यामध्ये पहिला टप्पा, सोपे शब्द घ्यावेत. मी एक सोपा शब्द सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका आणि तो तुमच्या मार्गावरील पहिल्या चौकोनात लिहा. शब्द आहे घर. कृती आहे विद्यार्थी घर हा शब्द वहीवर आणि मार्गावरील चौकोनात लिहितात. योग्य लिहिल्यास त्याला पुढे जाण्यास सांगा. यानंतर पुढील शब्द आई. दुसरा टप्पा, जोडाक्षरांसह शब्द. आता आपल्या प्रवासात एक थोडे कठीण वळण येणार आहे. मी आता जोडाक्षर असलेले शब्द सांगणार आहे. शब्द आहे पत्ता. कृती आहे पत्ता हा शब्द वाचून दाखवावा. विद्यार्थ्यांना तो निळ्या रंगाच्या खडूने लिहायला सांगा. त्यामुळे त्यांना जोडाक्षराची विशेष ओळख होईल. पुढील शब्द गप्पा किंवा ग्रंथ अशा प्रकारे घ्या. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजेच वाक्य लिहिणे. आता आपण आपल्या प्रवासातील मार्गामध्ये मोठे वळण घेणार आहोत. संपूर्ण वाक्य. या वाक्यातील प्रत्येक शब्द तुम्हाला
मार्गावरच्या रिकाम्या जागांमध्ये लिहायचं आहे. वाक्य आहे, मला माझी शाळा आवडते. कृती आहे, मला लिहा पुढे चला, माझी लिहा नंतर, शाळा लिहा त्यानंतर, आवडते लिहा आणि मग लाल रंगाच्या खडूने पूर्णविराम द्या. वाक्यातील शब्द योग्य प्रकारे लिहिल्यासच मुलांना पुढे जाऊ द्या. त्यानंतर जो विद्यार्थी पूर्ण मार्ग पूर्ण करतो त्याला टाळ्यांच्या गजरात शब्दांचा सुपरस्टार म्हणून घोषित करा. बघा, या खेळाच्या माध्यमातून आपण श्रुतलेखनाचे सर्व टप्पे पार केले. प्रत्येक योग्य शब्दाने आपल्याला पुढे जायला मदत केली आणि शेवटी आपण आपला शब्द प्रवासाचा मार्ग पूर्ण केला. यामध्ये खेळाचा उत्साह श्रुतलेखनाला स्पर्धेचे स्वरूप दिल्यामुळे मुलांमध्ये उत्साह वाढला. चुकीचा शब्द लिहिल्यास पुढे जाता येत नाही, त्यामुळे मुलांना अचूक लिहिण्याची सवय लागते. जेव्हा विद्यार्थी सर्व टप्पे पार करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. श्रुतलेखनाचा रंगीत मार्ग हे फक्त एक अक्षर आणि शब्द लिहिण्याचे साधन नाही, तर मुलांना त्यांच्या शिकण्याच्या प्रवासात आत्मविश्वास आणि आनंद देणारी एक अद्भुत संधी आहे. चला, या अनोख्या मार्गातून आपण आपल्या मुलांना शब्दलेखनाचे सुपरस्टार बनवूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी आपण अनेक उपक्रम राबवत असतो. या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आलेले आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मराठी विषयातील लेखन कौशल्याचा स्तर क्रमांक 7 मध्ये मुलांना श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द योग्य पद्धतीने लिहिता यावेत हा उद्देश आहे. हा आपला उद्देश सफल होण्यासाठी काही कृती पाहिलेल्या आहेत. आज आपण एक खेळकर आणि मजेशीर कृती पाहणार आहोत. तिचं नाव आहे खजिना शोध. खजिना शोध कृतीसाठी शिक्षकांनी काही सोप्या वस्तू किंवा वस्तूंची चित्रे उपलब्ध करून ती आपल्या वर्गात काही ठिकाणी आधीच लपवावी. उदाहरणार्थ पुस्तक, खडू, आंबा, पेन, पट्टी, फुलपाखरू अशा सहज उपलब्ध होतील अशा वस्तू किंवा चित्रे असावीत. या प्रत्येक वस्तूशी निगडीत शब्द आधीच ठरवावे. शिक्षकांनी त्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी मुलांना श्रुतलेखनाच्या सूचनाद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आहे. जसे की प्रथम लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या व नीट लिहा. मग जो विद्यार्थी सर्वात प्रथम शब्द लिहून पूर्ण करेल त्याने शिक्षकांना तो दाखवावा. त्यानंतर शिक्षकाने सांगितले की खजिना शोधावा. यामुळे मुलं ऐकतील, लिहितील, वाचतील आणि नंतर खजिनाही शोधतील. आता आपण ही कृती कशी घ्यावीच ते पाहू. शिक्षक मुलांना सूचना देतील. सर्व मुलांनी वही पेन तयार ठेवावा. आता मी पहिला शब्द सांगणार आहे. लिहा पुस्तक. यात स्वरचिन्ह उ आहे. ज्याने शब्द लिहून पूर्ण केला त्याने वर्गात पुस्तक शोधा. इथे शब्द सांगितल्यानंतर वस्तू किंवा चित्र शोधण्यासाठी काही वेळ द्यावा. पुढचा शब्द आहे पट्टी. यामध्ये जोडाक्षर आहे ट. आता पट्टी कुठे लपवलेली आहे ते शोधा. यानंतर तिसरा शब्द आहे पक्षी. यामध्ये जोडाक्षर आहे छ. शब्द लिहून झाल्यानंतर वर्गात पक्षाचं छोटे चित्र कुठेतरी सापडेल ते शोधा. अशा प्रकारे शिक्षक आपल्या वेळेप्रमाणे वर्णमालेतील सर्व अक्षरावर आधारित विविध शब्द श्रुतलेखन करून घेतात आणि मुलांना त्या सर्व वस्तूंचा खजिना शोधायला सांगतात. याप्रमाणे वर्णमालेतील सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा लेखन सराव करून घेता येतो.
यामध्ये सोप्या शब्दापासून ते जोडाक्षरयुक्त शब्दापर्यंत त्यांची काठिण्यपाती वाढवता येते. आनंददायी शनिवारीही हा उपक्रम घेता येऊ शकतो. ही कृती मुलांना अत्यंत आनंददायक वाटते. त्यांना वाटते की ते खरा खजिना शोधत आहेत. पण या प्रक्रियेतून ते नीट शब्द लिहितात, स्वरचिन्ह आणि जोडाक्षरे लक्षात ठेवतात आणि त्याच वेळी कृतलेखनाचा सराव होतो. उदाहरणार्थ, आंबा शब्द लिहिल्यावर मुलं आंबा शोधतात. शाळा शब्द लिहिल्यानंतर शाळेचं चित्र शोधतात. यामुळे श्रुतलेखन, शब्दस्मरण आणि आकलन एकाच वेळी मजबूत होते. आता आपण घेतलेल्या खेळातून मुलांना कितपत आकलन झालं आहे हे पाहण्यासाठी खेळ पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी मुलांच्या वहीत लिहिलेले शब्द तपासावेत आणि त्यांना विचारावे, या शब्दात कोणते स्वरचिन्ह आहे, जोडाक्षर कुठे आले आहे, लिहिलेला शब्द आणि मिळालेली वस्तू यांचा काय संबंध आहे. यामुळे मूल केवळ वस्तू शोधत नाहीत, तर शब्दांची रचना समजून घेतात. शिक्षकांनो, अशा प्रकारे खजिना शोध या खेळातून मुलं आनंदाने श्रुतलेखन करतात. ते शब्द योग्य पद्धतीने लिहितात, जोडाक्षर व स्वरचिन्ह पक्की करतात आणि शिकण्याचा आनंदही घेतात. ही कृती नियमितपणे घेतली तर मुलं लेखन कौशल्यात अधिक निपुण होतीलच, शिवाय वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त आणि जोडाक्षरयुक्त शब्द लिहू शकतील. धन्यवाद.